हॅलो, मी प्राध्यापक डॉक्टर उदय लोखंडे. मला 16 वर्ष व्यावसायिक आणि 18 वर्ष महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिकवण्याचा अनुभव आहे. मी प्रामुख्यानं आज व्यक्तिविकासाचं काम करत आहे. व्यक्तीचा विकास हा बिहेवियर बदलल्यानंतर होणार असतो याची जाणीव मला झाली आणि त्याच्यामुळं मी माझं स्पेशलायझेशन ठरवून घेतलं, ते म्हणजे बिहेवियरल मॅनेजमेंट. आणि त्याचाच भाग म्हणून आज मी 6 ways टू इन्क्रीज युअर प्रोडक्टिव्हिटी अर्थात आपली उत्पादकता वाढवण्याचे 6 उपाय या विषयावरती चर्चा आपल्याशी करणार आहे. आता पहिली गोष्ट, उत्पादकता म्हणजे काय, तर आपण जे काम करतो ते काम कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात करता आलं पाहिजे. वेळ तेवढाच असेल परंतु त्यातून आउटपुट जे निघणार आहे ते जास्तीचं असलं पाहिजे. हे सतत वाढत जाणारं असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागतात. आणि ह्या प्रयत्नाचा भाग म्हणूनच मी तुम्हाला 6 मुद्दे सांगणार आहेत की ज्याच्यामुळं तुम्ही तुमची उत्पादकता, तुमची कार्यक्षमता, तुमची काम करण्याची ताकद वाढवू शकता. त्यातील पहिला मुद्दा आहे तो म्हणजे चेंज युअर बिहेवियर, म्हणजे तुमच्या वर्तणुकीमध्ये बदल करा. आपल्याला अनेक प्रकारच्या सवयी असतात. त्या सवयी कोणत्या आहेत ते फाइंड आउट करा. सवयी सोडवण्यासाठी एक छोटा फॉर्म्युला मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे. तो फॉर्म्युला आहे, सवय शोधा, सवय एका फटक्यात सोडून काढा आणि त्या सवयीच्या जागी सकारात्मक सवयीची पेरणी करा. म्हणजे 3 टप्प्यामध्ये ही सवय सोडवण्याची पद्धत तुमच्या लक्षात येईल. एक तर सवय कोणती आहे ही पहिल्यांदा शोधा. ही सवय शोधल्यानंतर ती सवय एका फटक्यात सोडून टाका. विचार करू नका की हळूहळू सवय सुटेल. हळूहळू सवयी सुटत नसतात. तुम्हाला डिसिजन घ्यावा लागतो, निर्णय घ्यावा लागतो आणि ती सवय ताबडतोब सोडून द्यावी लागते. आता ही सवय सोडल्यामुळं तुमच्या आयुष्यामध्ये काही गॅप निर्माण होईल, काही जागा निर्माण होईल. आता ही निर्माण झालेली जागा भरून काढायची असेल तर त्याच्यासाठी तुम्ही सकारात्मक गोष्टीचं त्या ठिकाणी पेरणी करू शकता. म्हणजे समजा तुम्हाला मोबाईल बघायची सवय असेल तर तो मोबाईल बघायची सवय तुम्ही फाउंड आउट केली, आता मला ही सवय सोडायची आहे, ताबडतोब ती सवय सोडून द्या. आता मोबाईल सवय बंद केल्यामुळं, बघायचा बंद केल्यामुळं तुमच्याकडे बराचसा वेळ राहील. मग आता ह्या वेळाचं करायचं काय, तर त्याच्यासाठी तुम्ही इतर सवयी त्या ठिकाणी लावू शकता. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही त्या वेळामध्ये वाचन करू शकता, फिरायला जाऊ शकता किंवा इतर अनेक गोष्टी ज्या तुम्हाला फायदेशीर ठरतील किंवा तुम्हाला जे करणं आवश्यक वाटतं त्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. म्हणजे तुम्हाला पहिली गोष्ट बिहेवियर चेंज करत असताना सवय बदलावी लागेल. त्यानंतर तुम्ही जर आळशी वृत्तीनं वागत असाल तर आजच तुम्हाला ताबडतोब निर्णय घ्यावा लागेल आणि तो आळस आजच्या आज तुम्हाला सोडून द्यावा लागेल. अडचण काय असते की सतत आपण आळसात गुरफटलेलं असल्यामुळं कुठलंही सकारात्मक काम आपल्याकडून होत नाही, ताबडतोब त्या कामावरची अंमलबजावणी होत नाही आणि त्याच्यामुळं आपली उत्पादकता ही कमीच राहते. आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची आहे वर्तणुकीमध्ये चेंज करण्यासाठी, ती म्हणजे स्टॉप प्रोक्रॅस्टिनेशन. म्हणजे तुम्ही टोलमटोली करण्याची सवय थांबवली पाहिजे. तुम्हाला लहानपणापासून आपण सतत टोलमटोली करण्याची सवय लागलेली आहे आणि ही सवय जर आपण बदलू शकलो तर निश्चितपणे आपल्या वर्तणुकीमध्ये बदल होऊ शकेल आणि त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीनं उत्पादकता आपली वाढवू शकेल. उत्पादकता वाढवण्याचा दुसरा मार्ग आहे चेंज युअर पॉइंट ऑफ व्ह्यू. म्हणजे एखाद्या गोष्टीकडं तुमचा बघण्याचा दृष्टिकोन. हा दृष्टिकोन कसा आहे, दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय, एखादी गोष्ट तुम्ही कशी समजावून घेता आणि त्याच्यावरती तुम्ही कसं रिॲक्ट होता, म्हणजे हा दृष्टिकोन आहे. म्हणजे एखादी गोष्ट समजावून घेणं आणि ते जसं तुम्हाला समजलेलं असेल तशा पद्धतीनं त्याला रिॲक्ट करणं हा दृष्टिकोनाचा भाग आहे. आणि हा दृष्टिकोन तुमचा कसा आहे त्याच्यावरती तुमची प्रोडक्टिव्हिटी बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते. लोकांच्याकडं बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे, तुम्ही लोकांना जर योग्य पद्धतीनं समजावून घेत नसाल, लोकांच्याकडून योग्य पद्धतीनं काम करून घेण्यासाठी आवश्यक असणारा पॉझिटिव्ह ॲप्रोच लोकांच्या सोबत तुमचा जर नसेल तर तुम्ही योग्य पद्धतीनं काम करू शकणार नाही आणि तुमची प्रोडक्टिव्हिटी देखील योग्य पद्धतीनं वापरू शकणार नाही. किंवा दुसऱ्या दृष्टिकोनाचा भाग असतो तो म्हणजे तुमच्या समोर येणाऱ्या परिस्थितीकडं तुम्ही कशा पद्धतीनं पाहता. कोणतीही येणारी परिस्थिती तुम्ही जर सकारात्मकतेनं घेतली आणि त्या सकारात्मक दृष्टिकोनातून त्या परिस्थितीकडे जर तुम्ही पाहिलं तर निश्चितपणे तुमचं काम योग्य पद्धतीने होईल, तुमची उत्पादकता वाढेल.
नकारात्मक दृष्टीने जर परिस्थितीकडे पाहायला लागला तर तुमचं मन त्या नकारात्मक गोष्टीकडे गुंतवेल आणि प्रत्यक्ष काम करून उत्पादकता जी वाढवायची आहे ती उत्पादकता तुम्ही वाढवू शकणार नाही. त्याच्यासाठी तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे तुमचा जगण्याकडं बघण्याचा दृष्टिकोन हा बदलणं आवश्यक आहे. तुमची उत्पादकता वाढवायची असेल तर त्याच्यासाठी तिसरा मार्ग मी तुम्हाला सांगणार आहे, तो म्हणजे चेंज युअर वर्क एन्व्हायरमेंट. आपल्याला उपलब्ध असणाऱ्या कामाच्या वातावरणामध्ये आपण राहत असतो आणि त्या वातावरणाचा आपल्या कामावरती परिणाम होत असतो, याचा आपण बारकाईनं कधी विचारच करत नसतो. मित्रांनो, आपण जर आपल्या कामाच्या ठिकाणामधील वातावरणामध्ये बदल केला तर निश्चितपणे आपली उत्पादकता वाढू शकेल. आता ह्या कामाच्या वातावरणामध्ये असतं काय, बऱ्याच वेळेला जिथं आपण काम करतो तिथं गोंगाट असण्याची शक्यता आहे, मोठमोठ्यानं आवाज येण्याची शक्यता आहे, आपल्याला ट्रॅफिकच्या आवाजानं सतत डिस्टर्ब होण्याची शक्यता आहे. असं जर असेल तर ते ताबडतोब एन्व्हायरमेंट आपण बदललं पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण ज्या जागेवरती बसतो ती जागासुद्धा गैरसोयीची असते. ज्या खुर्चीवरती आपण बसतो ती खुर्चीसुद्धा बऱ्याच वेळेला आपल्याला काय करत असते, गैरसोयीची वाटत असते किंवा ठरत असते. आणि मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी, छोटे छोटे बदल जर आपण करून घेऊ शकलो आपल्या लिखाणाच्या साहित्यामध्ये, आपल्या वाचण्याच्या साहित्यामध्ये, आपल्या बसण्याच्या ठिकाणामध्ये, आपल्याकडं व्हेंटिलेशन वारं हवा येण्याच्या दृष्टिकोनातून किंवा आपल्याला प्रकाश काम करत असताना प्रकाश येण्याच्या दृष्टिकोनातून, असे सगळे काही बदल छोटे छोटे जर बदल केले तर निश्चितपणे आपण त्या ठिकाणी आपली उत्पादकता जी आहे ती वाढवू शकतो. माझा उत्पादकता वाढवण्यासाठी चौथा सल्ला असेल तो म्हणजे चेंज युअर मेथड ऑफ वर्क, म्हणजे तुमची काम करण्याची पद्धती बदला. बऱ्याच वेळेला काय असतं की आपल्याला सवय लागलेली असतं, कुठलेही काम घेतलं की ते काम गडबडीत पूर्ण करायचं. तर गडबडीत काम पूर्ण केलं तर त्याचा रिझल्ट चांगला येणार नाही. तुम्हाला शांत चित्तानं अगदी शांततेनं अगदी स्वतःला शांत करून तुम्हाला हे काम पूर्ण स्वयंशिस्तीत सावकाश पद्धतीनं करावं लागेल. हे काम तुम्ही जर सावकाश पद्धतीनं करू शकला तर तुमचं कामाचं उत्पादकता निश्चितपणे वाढणार आहे. कुठलाही गोंधळ झाला तर त्यांना टेन्शन येतं, टेन्शन आलं की काम चुकतं आणि काम चुकलं तर मग आपण डिप्रेसमध्ये जातो आणि त्याच्यामुळं कामातली इच्छा, काम करण्याची इच्छा आपली संपून जाते आणि त्याच्यासाठी मग आपल्याला काम करण्याची पद्धत ही योग्य पद्धतीनं बदलता आली पाहिजे. तुमची उत्पादकता वाढवण्यासाठी मी पाचवा मार्ग सांगणार आहे, तो मार्ग आहे प्लॅन. प्लॅन म्हणजे नियोजन. कुठलंही काम करायचं असेल तर अगोदर योग्य पद्धतीनं नियोजन करणं अत्यंत आवश्यक असतं. बऱ्याच वेळेला आपण कामाला सुरुवात करतो पण काम सुरुवात केल्यानंतर पुढे जाऊन आपण अडखळतो. त्याचं कारण असं असतं की त्या कामाचं योग्य पद्धतीनं आपण नियोजन केलेलं नसतं. मोठं काम असेल तर त्याचे छोटे छोटे पार्ट करा, त्या कामाची विभागणी करा आणि सूत्रबद्ध पद्धतीनं ते काम कसं पूर्ण करणार आहे याच्याबद्दलची माहिती तुम्ही लिहून ठेवा. तो प्लॅन जर लिखित स्वरूपामध्ये तुमच्याकडे जर तयार असेल तर निश्चितपणे तुम्ही योग्य पद्धतीनं काम जे आहे ते पूर्ण करू शकाल. ह्या प्लॅनिंगमध्येच तुमचं एखादं समजा ध्येय असेल, तुम्ही ध्येय ठरवलेलं असेल तर ध्येय ते योग्य पद्धतीनं लिहून काढा आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी मी कुठल्या कुठल्या स्टेप्स उचलणार आहे त्या स्टेप्स देखील तुम्ही त्या ठिकाणी लिहून काढा. म्हणजे काय होऊ शकेल की तुम्ही योग्य पद्धतीनं हातात घेतलेलं काम योग्य पद्धतीनं पूर्ण करू शकाल आणि तुमची उत्पादकता वाढेल. तुम्हाला जे टार्गेट आहे, जे वेळेचं नियोजन आहे, जे टाइम बॉन्ड तुम्हाला दिलेला आहे त्या टाइम बॉन्डमध्ये तुम्ही काम पूर्ण करू शकाल. तुमची उत्पादकता वाढवण्यासाठी सहावा मार्ग आहे तो म्हणजे डिसिजन मेकिंग ॲबिलिटी. अनेक वेळेला लोकांच्याकडे पाहिलं की लक्षात येतं की हे लोक निर्णय घेत नाहीत. निर्णय घेण्यासाठी आवश्यक असणारं पहिलं पाऊल उचलणं गरजेचं असतं पण हे लोक पहिले पाऊल उचलायलाच तयार होत नाहीत आणि हीच समस्या असते आणि याच्यामुळं लोकांची उत्पादकता कमी होत असते किंवा लोक अनुत्पादक म्हणून राहत असतात. अनेक वेळेला तुम्हाला आरोग्य सुधारायचं असतं, त्याच्यासाठी तुम्ही योगासनं प्राणायाम करायला सुरुवात करायची असं ठरवता. त्याच्यासाठी पुस्तकं मार्केटमधून आणता, डॉक्टरना जाऊन भेटता, असे वेगवेगळे पर्याय करता. परंतु हे सगळं जरी केलं तरी पहिलं पाऊल उचललं पाहिजे हे तुमच्या लक्षात येत नाही आणि
उत्तरासाठी आवश्यक असणारं पहिलं पाऊल हे तुम्ही उचललं पाहिजे. हेच अनेक लोकांच्या लक्षात येत नाही. प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. प्रश्न कधी सुटेल? जेव्हा तुम्ही प्रश्नाचं उत्तर देऊ शकाल किंवा दिलं जाईल तुमच्याकडून. त्याच्यासाठी निर्णय घ्या, डिसिजन घ्या आणि तुमच्या कामाला सामोरे जा. तुमचं काम पूर्ण होऊ शकेल, कार्यक्षमतेनं पूर्ण होऊ शकेल, तुमची उत्पादकता हळूहळू वाढू शकेल. याच्यासाठी या 6 मार्गावरती हळूहळू काम करायला सुरुवात करा. तुम्हाला निश्चितपणे त्याच्यामध्ये यश मिळू शकेल.